आजच्या या सभेला मला अतिशय आनंद आहे। अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बहुधा नांदेडला प्रथमच त्यांचं आगमन होत आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आजची ही निवडणूक जयसिंगराव म्हणण्याप्रमाणे अतिशय आगळीवेगळी निवडणूक आहे। एरवी निवडणुकीमध्ये आपण प्रचार सभा जातो, भेटतो, लोकांना विनंती करतो, बैठका होतात, कार्यक्रम होतात, पण या निवडणुकीचा मतदार हा एकत्र आणणं आणि मतदान करून घेणं हेच या निवडणुकीचं खरं यश आहे। आणि मला खात्री आहे, आज मी पाहतोय पंजा आहे, घड्याळ आहे, धनुष्यबाण आहे, असं कॉम्बिनेशन पाहिलं होतं की नाही? हे कॉम्बिनेशन आज महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त महाविकास आघाडी म्हणून पुढे आलेलं आहे। आणि पहिली निवडणूक होते आपल्या सरकारानंतर, आणि मग या सरकारची पुढची 5 वर्षाची जी कारकीर्द आहे ती यशस्वी करायची आहे। आणि म्हणून आपल्याला सतीश चव्हाण यांना निवडून आणायचंच आहे, त्यावर लक्षात ठेवा। आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून एक मतदान आपल्याला मतपेटीपर्यंत पोहोचवायचं आहे, न्यायचं आणि मतदान करून घ्यायचं। मला खात्री तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते नेटवर्क एवढं मोठं आहे, पण बात एकमेकाच्या विरोधात। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर 15 वर्ष 20 वर्ष आपण एकत्रच आहोत, पण शिवसेनेचं नेटवर्क मी पाहिलेलं आहे। गल्ली बोळामध्ये कार्यकर्ता आहे, जय भवानी जय शिवाजी म्हणणारा लहानसा कार्यकर्ता प्रत्येक गल्लीमध्ये मी पाहतो, गावामध्ये पाहतो, शहरात पाहतो। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते जुंपले, एकत्र आले, तर मला खात्री आहे की सतीश चव्हाण 100% निवडून येणार, म्हणजे येणार, कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी होणार नाही याची माझी मनापासून खात्री आहे। मी मुंबईला होतो, सुरुवातीला मुंबईमध्ये महत्वाच्या बैठका होऊ लागलेल्या आहेत, आर्थिक परिस्थिती रोज आम्ही आढावा घेतो, दादा आम्ही रोज बसतो, सन्मान्य उद्धव ठाकरेंची चर्चा होत राहते, काय मार्ग काढला पाहिजे, कसा मार्ग काढला पाहिजे, कोरोनावर चर्चा होत असते। आणि मला याला थोडासा विलंब झाला। लोक म्हणले अशोक चव्हाण आले नाहीत नांदेडला, मराठवाड्यात फिरले नाहीत, काय प्रॉब्लेम आहे? मित्र मला स्पष्टपणे सांगितलं, काही आगळा वेगळा विचार नाही, विचार फक्त एकच आहे, महाविकास आघाडी यशस्वी झाली पाहिजे, दुसरा कुठला विचार मला जाण्याचे कारण नाही, मला मुद्दाम सांगितलं। उमेदवार पण तसाच आहे, दादा नाव चव्हाण आहे, चव्हाणांच्या पुढे चव्हाण नावाचा कोण राहतो, त्यामुळे सतीश चव्हाण, एक चव्हाण इकडे ते एक चव्हाण दादांच्या बरोबर आहे। मला आनंद आहे की चव्हाणांचा प्रामाणिकपणा दादा तपासून मी पाहिलं, इतक्या वर्ष आपण एकत्र आहोत, जिथे शब्द दिला म्हणजे दिला, 100% सतीश चव्हाणच्या मागे उभे राहणार। आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीमध्ये असताना कुठलाही दुसरा तिसरा विचार न करता आपल्याला यश मिळालं पाहिजे। या यशातूनच आगामी काळाची वाटचाल जी आपल्या महाविकास आघाडीची, ही वाटचाल सुकर होणार, चांगली होणार। महाराष्ट्राला सगळ्याच जागा, काही काँग्रेस लढवते, काय जागा राष्ट्रवादी लढवते, काय जागा शिवसेना लढवते, त्या सगळ्या जागा अतिशय भक्कमपणाने मी पाहतो। विदर्भामध्ये शिवसैनिक कामाला लागले, राष्ट्रवादी लोक कामाला लागले, इतरही भागामध्ये पाहतो सगळीकडे कॉम्बिनेशन उत्तम जमलेलं आहे। सगळे मिळून आपल्याला सरकारला स्थिर सरकार म्हणून पुढच्या 5 वर्षाचे गणित आपल्या हातामध्ये आहे, ते गणित यशस्वीरित्या आपल्याला व्यवस्थितपणे हाताळलं पाहिजे। आणि ते विकासाच्या कल्पना आपल्या सर्वांच्या आहेत, या सरकारच्या माध्यमातून विकासाच्या कामासंदर्भात लोकांच्या अपेक्षा आहेत, मित्र हो त्या पूर्ण आपल्याला करायच्या आहेत। मला सतीश चव्हाणांचा मुद्दा अभिनंदन यासाठी करतोय मी की हा मतदारसंघ जसं मगाशी गायकवाड म्हणाले फार कठीण आहे। 8 जिल्हे फिरणं, त्या 8 जिल्ह्यामध्ये संपर्क साधणं, कामं करून घेणं, शिक्षकांचे प्रश्न वेगळे, पदवीधरांचे प्रश्न वेगळे, ते हाताळणं, सातत्याचे प्रश्न सभागृह उचलून धरणं, एवढा जागरूक मतदार या मतदारसंघामध्ये आहे। खुद्द गायकवाडजींना अनुभव या क्षेत्रात या मतदारसंघामध्ये आमदार निवडून गेले होते मागच्या कालावधीमध्ये, त्यामुळे एवढ्या कठीण मतदारसंघामध्ये हा 2 वेळा निवडून गेले सतीश चव्हाण, म्हणजे समजू शकता की त्यांचा जबरदस्त लोकसंपर्क आहे, काम करण्याची हातोटी आहे, आणि संपर्क एवढा चांगला असल्यामुळे
हे सगळे प्रश्न सभागृहामध्ये उत्तमपणे त्यांनी इतके वर्ष मांडले आणि म्हणून मला खात्री आहे की ते निश्चितपणे याही वेळेस त्यांचा लक्ष जे साध्य करून ते निश्चित विजय होतील अशा प्रकारचं मतदारांमध्ये वातावरण निश्चित निर्माण झालेलं आहे. मित्र, आज या ठिकाणी या सर्व गोष्टी चर्चा होत असताना मला एवढं सांगितलं पाहिजे, आपल्या सरकारला यावर्षी 1 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा होत आहे. तर म्हणजे आचारसंहिता नसती तर हा मोठा कार्यक्रम आपल्या जल्लोषात घ्यायचा होता की वर्षभरामध्ये अतिशय कोरोनावर मात करण्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला साधारणशी चर्चा कशी करतो, आर्थिक परिस्थिती ठीक थोडीशी बरी होत चाललेली आहे. आर्थिक परिस्थिती बरी होत चालली. गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये ज्यापासून करोना लागला त्या दिवसापासून राज्याचा सगळा पैसा हा आपल्या आरोग्य सुविधा निर्माण अधिक बळकट करण्याकरता सरकारने खर्च केला. हॉस्पिटल्स अद्ययावत केली, ग्रामीण रुग्णालय अद्ययावत केली, प्रायव्हेट हेल्थ सेंटर चांगले केले, शहरातले हॉस्पिटल चांगले केले, इंजेक्शन्स दिली, औषध दिली, व्हेंटिलेटर्स दिले. पैसा सरकारने कमी करून दिला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोरोनावर आपण मात करण्यामध्ये बरेच यशस्वी झालो. अर्थात पूर्णपणे संपलेला नाही हा विषय, अजूनही विषय आहे आणि ईश्वर कृपेने दुसरी लाट येऊ नये ही चिंता आपल्या सर्वांच्या मध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु ज्या हिमतीने उद्धव ठाकरेजी आणि अजितदादा, आमचे बाळासाहेब थोरात, आम्ही सगळे मिळून ज्या पद्धतीने हा जिद्दीने कामाला लागलेलो आहोत, तुम्ही चिंता करू नका. महाराष्ट्रामध्ये कोरोना संपल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपवाल्यांचे स्वप्न कधी साकार होणार नाही. तुम्हाला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे. कारण भाजपवाल्यांना फक्त एक तारीख चालू आहे. हे सरकार आता जाणार, हे सरकार 2 महिन्यात जाणार, हे सरकार 3 महिन्यात जाणार. त्यांची अडचण अशी आहे की त्यांच्या जवळचे कार्यकर्ते मधल्या काळात गेले, त्यांना टिकून ठेवून अवघड झालेलं आहे. भाजपवाल्यांची अडचण अशी आहे की माणसं जमा तर खूप केली पण त्याला टिकून अवघड झालं. सत्ता येणार, मीच येणार, माझ्याशिवाय कोणी येणार नाही. त्या वर्गाला ज्यांनी केल्या त्यांना जे गेलेले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते टिकवून अवघड झालेला आहे. आणि एवढंच नव्हे, जे पक्षात आले नव्याने घेतले त्यांनाही सुद्धा कथा संतुष्ट ठेवायचं आहे प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मग वातावरण निर्माण करण्याचं काम गेल्या 2-3 महिने सातत्याने सरकार जाणार आणि त्या आशेवर कार्यकर्ते आज जगवण्याचं काम त्या भाजपवाल्यांनी महाराष्ट्र हाती घेतलेलं आहे. पण मला जयसिंगरावांचं अभिनंदन केलं, मुद्दाम केलं पाहिजे. जयसिंगराव, देर आहे बिलकुल दुरुस्त आहे, वेळेवर तुम्ही आलेला आहात आणि भाजप सोडून आज तुम्ही राष्ट्रवादीमध्ये सामील झाला. आम्हाला आनंद स्वागत आम्ही तुमचं करतो. कारण तुमच्यासारखा घराचा कार्यकर्ता, एक मेहनत घेणारा कार्यकर्ता, लोकांचे प्रश्न तळमळीने मांडतो. अनेक वर्ष पाहतोय त्या सभागृहात तुम्हाला दिल्लीमध्ये पाहिलं खासदार म्हणून सुद्धा तुम्ही ज्या तळमळीने काम करता कुठल्याही पक्षाला हरकत नाही. पण तुमच्यासारखा एक जिद्दीचा कार्यकर्ता, खडाचा कार्यकर्ता आज महाराष्ट्रामध्ये भाजपने जी किंमत करू शकत नाही, दुर्भाग्य आहे भाजपवाल्यांचं. म्हणून तुम्ही निर्णय घेतला, या व्यासपीठावर आलात, त्याबद्दल मनपूर्वक मी नांदेडवासियांच्या वतीने तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी करता मित्र, आज या ठिकाणी तिसरी चर्चा करत असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते नुकतेच येऊन गेले नांदेड प्रेम खूप आहे त्यांचं. नांदेडला येत राहतात, नांदेडच्या लोकांना भेटत राहतात, आश्वासनं देत राहतात. त्यांनी नांदेडमध्ये तारे तोडले की नांदेडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोल बच्चन सरकार आहे. हे सरकार म्हणजे बोल बच्चन सरकार आहे. हे सरकार बोलतं तसं वागत नाही आणि हे बोल घेऊन सरकार आहे. मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, हे तुम्ही जे आमच्यावर आरोप लावताय हे तुम्हाला तंतोतंत तुमच्यावर लागू पडतात. हे जर मी म्हटलं काय चुकीचं ठरेल? तुम्ही सांगितलं लोकांना की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही जमा करू. हा तुमचंच आश्वासन, तुमच्याच केंद्रातल्या नेत्यांचं आश्वासन होतं की 15 लाख आले का? मग बोलधड तुम्ही का आली? तुम्ही 15 लाख काही लोकांना दिले नाही. तुम्ही लोकांना सांगत होता आम्ही परत येणार, मी परत येणार. लोकांनी तुम्हाला येऊ दिलं नाही. आमचं भाग्य समजा तुम्ही आला नाही. त्यामुळे तुम्ही येऊन गेलात, हे बोलून गेलात. त्याचबरोबर आपण सांगितलं की 2 कोटी लोकांना दरवर्षी आम्ही नोकऱ्या लावतो. 2 कोटी लोकांना नोकऱ्या जाऊ द्या, ज्या लोकांच्या नोकऱ्या होत्या त्याही शाबूत राहिल्या नाहीत.
नोटबंदी तुम्ही राज्यावर देशावर लादली आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अडचणी निर्माण झाल्या, आत्महत्या लोकांनी केल्या. बोल बच्चन सरकार तुमचं का आमचं? बेरोजगारीने प्रचंड वाढ झाली, लोकांना बेरोजगारीमुळे खाली ठेवण्याचं काम तुम्ही केलं आणि मग नांदेडमध्ये तुम्ही येऊन सांगता की हे सरकार हे बोलबच्चन सरकार आहे. बोलबच्चन आम्ही नाही, बोलबच्चन तुम्ही आहात म्हणून तुम्ही बाहेर जाणार मित्र हो. तुम्ही असतात तर महाराष्ट्राचं काल वाटोळं झालं असतं. महाराष्ट्रात भाग्य आहे की महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्र आज पुन्हा विस्कटली घडी की पुन्हा एकदा आज गुळावर येऊ लागले मित्र हो. मला मुद्दा त्याने नमूद करायचा आहे. आज आपण पाहिलं कालच देशव्यापी संप झाला. या संपामध्ये सर्वजण उतरले होते. या संपामध्ये बँकेचे कर्मचारी उतरले, औद्योगिक संघटनातले कामगार उतरले, शेतकरी उतरले. हे कशाचंच लक्षण आहे? केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे केंद्र सरकारने परवा कृषी कायदे जे आणले, हे कृषी कायदे जर देशात असे तसे लागू केले तर शेतकऱ्यांचा किमान आधारभूत किंमत मिळणार नाही. शेतकऱ्याचा माल एवढी मोल भावाने बाहेर विकला जाईल आणि हे असं जर घडलं तर महाराष्ट्राचं देशाचा आपला वाटून झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही बैठक घेतली उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. मुख्यमंत्री नवीन समिती नियुक्त केलेली आहे आता की महाराष्ट्राचा कायदा काही वेगळा करता आला पाहिजे. ज्या पद्धतीने काँग्रेसची राज्य आहेत, मग त्या ठिकाणी पंजाब असेल, राजस्थान असेल, इतर राज्य छत्तीसगड असतील, जी काँग्रेस शासित राज्य आहेत त्यांनी देशामधल्या कायद्यापेक्षा वेगळे कायदे केले आणि ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचं काम केलं, मार्केट कमिटीला शिक्षण देण्याचं काम केलं आणि शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या 3 राज्यांमधल्या लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून याचा फायदा महाराष्ट्राने उचलला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, विनंती केली की महाराष्ट्रातले शेतकरी वाट पाहत आहेत असा कायदा आपण केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मी त्यांच्या बरोबर आहे. आम्ही नवीन निर्णय घेणार आहोत. हे कायदे महाराष्ट्राचे कामगार असो, महाराष्ट्रातले शेतकरी असो यांचं हित लक्षात ठेवून या वर्गाला वाचवण्याकरता, त्यांचं कल्याण करण्याकरता महाविकास आघाडी कटिबद्ध मित्र हो. मला मुद्दाम सांगितलं करता येईल. हा विषय फक्त काही शेतकरी किंवा कामगारांपुरती मर्यादित नाही आहे. त्यांच्या कष्टातून, त्यांच्या प्रयत्नातून जो फायदा आज सामान्य माणसाला होऊ लागलेला आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो तरुण वर्ग आहे त्याची स्पष्टता निर्माण झालेली आहे. सगळ्या गोष्टी सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांची, कामगारांची आर्थिक उन्नती जी आहे, विकास जो आहे तो साधायचा असेल तर दूरगामी परिणाम करणारे चुकीचे कायदे जे आणलेले गेलेले आहेत त्या कायद्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपण निर्णय घेऊन त्यांचं रक्षण लोकांना, सामान्य माणसाचं केलं पाहिजे मित्र हो. ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून हे सगळं एकीकडे होत असताना आपण ज्यावेळेस या गोष्टी बोलतो त्यावेळेस केंद्राचं काय चाललं असतं, भरतं गोष्ट चालू असतं. सुशांत सिंग राजपूत, ठीक आहे बाबा, एखाद्याचं काही मर्डर झाला, सुसाईड केली की असं आमची काही तक्रार नाही, चौकशी झाली पाहिजे. पण किती काळाचं दाखवायचं आणि किती वेळ चौकशात वेळ घालवायचा हा प्रश्न आहे. फिल्म इंडस्ट्रीच्या प्रत्येकाच्या मागे लागून गेलेल्या आहेत. कुठे ईडी लागले, कुठे सीबीआय लागले, कुठे नार्कोटिक्स सेल लागलेला आहे. म्हणजे देशामधले ज्वलंत प्रश्न एकीकडे आणि दुसरीकडे लोकांचं मन दुसरीकडे फिरवण्याकरता चाललेला उपकार जर पाहिला तर हा कुठेतरी विचार आपण समाजाला केला पाहिजे. अचानक एखादं नवीन प्रकरण टीव्हीवर दाखवायचं, लोकांचे मन विचलित करून दुसरीकडे वळवायचे आणि मूळ विषयाला बदल देण्याचा कार्यक्रम तो हेतुपूर्वक त्यांनी सुरू केलेला आहे मित्र हो. त्याच्याबद्दल कुठेतरी साकल्याने मार्गाने विचार केला पाहिजे. नेमकं काय चाललंय, कोण करतंय, कुठला चॅनल काय दाखवतंय आणि हे दाखवण्याच्या मागचा हेतू काय, याचा जर मार्गाने विचार जर आपण केला आपल्याला लक्षात येईल की मित्र होय सगळं ते सुरू आहे आपलं मन विचलित करण्याकरता. तिथे सोनिया गांधींवर अटॅक करायचा, राहुलजींच्या बद्दल वेळा वगैरे काय बोलायचं, पवार साहेबांवर टीका सत्र करायचे, मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चित्र बोलत राहायचं उद्धव ठाकरेंच्या बद्दल. मी अभिनंदन करतो उद्धव ठाकरेंचं. ते म्हणाले माझ्या मागे तुम्ही लागला तुमच्या मागे मी हात धुवून लागल्याशिवाय राहणार नाही. घडझडाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि दाखवून दिलं की महाविकास आघाडी सरकार हे देचपेचं सरकार नाही आहे. तुम्ही जर आमच्या मागे लागला आम्ही सुद्धा तुमच्या मागे हात धुवून लागू शकतो. हे मुख्यमंत्र्यांचे उद्गार
अतिशय सूचक आहेत, बोलके आहेत हे सरकार ढिल्लं नाही आहे. हे सरकार घाबरणारं सरकार नाही. आणि मुख्यमंत्री म्हणले खरं आहे, सरकार पाळायचं असेल तर पाळून दाखवाच तुम्ही. तुम्हाला सरकार पाळायचं असेल तर पाळून दाखवाच तुम्ही. तुम्हाला चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या भूमिकेबद्दल मित्र जोरदार टाळ्याने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. महाविकास आघाडी या महाविकास आघाडीला जोरदार ताकद आपण दिली पाहिजे. ताकद वाढवायची असेल तर महाविकास आघाडीचे एक एक उमेदवार इलेक्शन कुठले असो, विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या सगळ्या परिषदेच्या निवडणुका आहेत. एका मताने एका विचाराने आम्हाला एकत्र यायचंय आणि ही आघाडी अबाधित राहील, या महाराष्ट्रामध्ये ताकद देईल अशा पद्धतीने मित्र आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष मित्र आपण दिलं पाहिजे. त्यामुळे भाजपमध्ये बैचैन आहेत. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही योग्य पद्धतीने कारभार करून 5 वर्ष चालू. दुसरीकडे फडणवीसांना चिंता लागली की माझं काय होणार. आणि म्हणून भाजपमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की फडणवीस लवकर दिल्लीत जाणार. चर्चा सुरू झाली आहे की केंद्रामध्ये अर्थमंत्री होणार. माझ्या शुभेच्छा आहेत फडणवीसांना, माझ्या शुभेच्छा आहेत फडणवीसांना. मुद्दा त्यासाठी म्हणतो की केंद्रात गेलं तर प्रश्न सुटतील तरी महाराष्ट्राचे. आज केंद्रामध्ये काही प्रश्न सुटतच नाही महाराष्ट्राचे. म्हणजे आम्हाला फडणवीस दिल्लीत गेले जीएसटीचे पैसे दादा मिळतील आपल्याला. ते गेले जीएसटीचे पैसे मिळतील. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे कायदे चुकीचे होणार नाही याच्याकडे लक्ष देतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे वचन आम्हाला दिलं होतं की धनगरांचं आरक्षण मी करून देईल, ते केंद्रात मिळेल, नक्की मिळेल. धनगरांचं आरक्षण मिळेल, मराठ्यांचं आरक्षण 10% मिळेल. फडणवीसांना ही निवडणूक आपण जिंकलो तर फडणवीस 100% दिल्लीत जातील ही खात्री तुम्ही तुम्हाला मिळत मुद्दा. म्हणून ही खात्याची फडणवीसांचं दिल्लीत पाठवायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी सतीश चव्हाणांना निवडून दिलंच पाहिजे, लक्षात ठेवा. त्याशिवाय दिल्लीमध्ये न्याय फडणवीसांना मिळणार नाही. आणि म्हणून त्यांना दिल्लीत पाठवायचं असेल तुम्हाला हा विचार करणं अगत्याचं आहे. बरोबर. त्यामुळे या पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. ही माझी आग्रहाची विनंती मित्र आपल्याला मुद्दाम करायची. मला महाविकास आघाडीचं हे सरकारचं वर्ष पूर्ण होत असताना मला मुद्दाम सांगायचं आहे की आज आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला, मोठा निर्णय होता. त्या कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता सगळे बाकीचे पैसे तिजोरी खाली झाले त्या निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्रामध्ये 11,576 कोटी रुपयाची कर्जमाफी याची अंमलबजावणी केली महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर जवळपास आपण पाहतो खरीप हंगामामध्ये 27% पीक अधिकचं कर्ज त्या ठिकाणी आपण दिलं. आणि कापसाची विक्रमी खरेदी मागच्या वर्षी केली, याही वर्षी खरेदी सुरू झाली. सीसीआय असो की नाफेडमध्ये असो ती सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून आपल्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा सुरू केलेला आहे. आपण विम्याचे प्रश्न असतील ते सुद्धा अडचणीचे आहेत. त्यामुळे दादा आम्ही शिक्षण आज भेटली. विम्याच्या बाबतीमध्ये काही विषय माझी लावणार आहोत. आणि त्याचबरोबर या सगळ्या कामाकरता जो पैसा लागतोय तो पैसा अर्थ विभाग चांगल्या पद्धतीने मित्र आपल्याला या ठिकाणी देऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या हिताचे सगळे निर्णय एक सर्वंकष विचार करून, फक्त निवडणूक हा विषय नाही आहे, राज्य चालवणं सोपं काम नाही. आणि मागच्या 5 वर्षांमध्ये हे पूर्ण तिजोरी धुवून खाल्लेली आहे. ती तिजोरी व्यवस्थितपणे सांभाळलं आणि त्या तिजोरीच्या माध्यमातून विकासात्मक कामाच्या माध्यमाला मित्र आपल्याला लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. ती करत आहोत मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. त्यामुळे मित्र अधिक मी वेळ घेणार नाही. अनेक विषय आहेत, परंतु आपल्याला मुद्दाम शेवटचं यावरती दादाने हे ठेवलं की दादांचं माझं भाषण थोडं मवा असतं, पण दादांचं भाषण धडाकेबाज असतं. ते बोलतात ते वाटतं बोलून जातं. त्यामुळे त्यांना अधिक वेळ मिळावा आणि त्यांनी या महाविकास आघाडीच्या दिशेने काम करत असताना घेतलेले निर्णय आणि निवडणुकी संदर्भामध्ये आगामी काळात जे काही आपल्याला साध्य करायचे त्याविषयी ठोस भूमिका ते नक्की घेत आहेत. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत हे सांगतो. आणि सतीश चव्हाण यांना चांगल्या मताने आपण निवडून द्यावं ही विनंती करून आपली रजा